बऱ्याच गोष्टींवर मला बोलायचंय. एकदम मला तुमची रॉ अँड रिअल रिॲक्शन हवी. पहिल्यांदा जेव्हा कैलास पर्वत बघितला, काय आलं मनामध्ये? ऐसा कहते हैं कि इधर एक माला जपना 108, उधर एक माला जपना, उसका इम्पॅक्ट इज ॲज इक्वल टू मे बी इधर 100 माला जपना. कितीतरी असे प्लेसेस असतील जे आपल्याला माहित नाही आहेत, एक्सप्लोर करण्यासारखे. म्हणजे यू हॅव टू जस्ट बिकम अ डिस्कवरर अँड एक्सप्लोरर अँड देर बी सो मेनी प्लेसेस ऑन अर्थ. आता श्रावण मास चालू आहे, ह्यामध्ये असं म्हणतात की शंकराने सनत कुमारांना सांगितलं होतं की मला जर 12 मास, मास म्हणजे महिना, 12 मासातले माझा सर्वात प्रिय मास इज श्रावण मास. आणि त्या मासामध्ये जर महिन्यामध्ये तुम्ही जर केलत ओम नमः शिवाय, त्याचा इफेक्ट अजून जास्त असतो. मी कधी विचार केला नव्हता रे की माझ्या बरोबर असं काहीतरी होणार. म्हणजे मी फ्रँकली सांगतो, म्हणजे बिकॉज यू आस्किंग मी काय झालं, तर ऍक्सिडेंट नंतर मी ICU मध्ये होतो फॉर 3 नाईट्स. बट इंटरेस्टिंगली मला त्याचं आठवण नाहीये. भूत आहेत का किंवा स्पिरिट्स आहेत का? येस. की रात्री मला ना असं भास व्हायचा की मला वाटायचं, आणि आय एम शुअर इट इज बिकॉज एव्हरी नाईट आय यूज टू हिअर समबडी विस्परिंग इन माय इयर, ऐं ह्रीं श्रीं गुरुभ्यो नमः, ओम ऐं ह्रीं श्रीं. हे सगळे कंपन आहेत. इट मेक्स अस स्ट्रॉंग. ह्याला अर्थ नाहीये, दे आर ओनली साऊंड्स. अघोरी फक्त काय ते पितात काय आणि हे करतात काय ते करतात काय, दॅट्स नॉट ट्रू ॲट ऑल. ते ते त्यांना तुम्ही काही द्या ते घेतात रे, त्यांना काही कळत पण नाही. कारण त्यांचं एकच आहे, ध्यान करणं आहे बस. अँड दे हॅव टू लिव्ह फॉर शिवा. आय नो यू आर अ पर्सन ऑफ सायन्स, बट असं म्हणतात की वेअर सायन्स एंड्स स्पिरिच्युअलिटी स्टार्ट्स. जिथे सायन्स, विज्ञान संपतं, तिथून अध्यात्म सुरू होतो. प्रोफेशनल, पर्सनल, सोशल, एड्युकेशनल, ओव्हरऑल हे जे स्फिअर्स आहेत, त्याच्यात तुम्हाला प्रगती होणारच. कल्पादौ कमलासनोऽपि कलया विद्धः कयाचित् किल त्वां ध्यात्वाङ्कुरयाञ्चकार चतुरो वेदाश्च विद्याश्च ताः तन्मातर्ललिते प्रसीद सरलं सारस्वतं देहि मे. यस्यामोदमुदीरयन्ति पुलकैः अन्तर्गता देवताः, अन्तर्गता देवताः. पॉडकास्टची सुरुवात ज्या प्रकारे झाली त्यावरून तुम्हाला समजलं असेल की पॉडकास्ट कसा होणार आहे, आणि गेस्ट जे आहेत त्यांना इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. सौरभ भोसले शोची स्टार्ट, द ओपनिंग पॉडकास्ट ज्या पाहुण्यासोबत आपण केले ते मयूर कालबाग सर आज आपल्यासोबत आहेत, आणि आज आपण खूप गप्पा मारणार आहे. आज बऱ्याच विषयांवरती गप्पा मारणार आहे, आणि मलाच एवढं काम वाटतं आता हे मंत्रोच्चारण झाल्यानंतर. सर, वेलकम टू द शो. नमस्कार. हर हर महादेव. हर हर महादेव, हर हर महादेव. आम्ही परत भेटतोय. येस. आणि मजा येते खूप. आणि अधूनमधून सरांचा स्टेटसला रिप्लाय येतो तेव्हा असं व्हॅलिडेशन मिळण्यासारखं असतं की एवढ्या पैलू बघितलेत तुम्ही आयुष्याचे, एवढे डोमेन्समध्ये काम केलेले, आणि त्यानंतर कमिंग टू फ्रॉम यू, एनिथिंग दॅट इज कमिंग फ्रॉम यू, हे खूप खूप भारी वाटतं. धन्यवाद. तर सर, जवळजवळ 1 वर्ष झाला आम्ही ऑडिटोरियम पॉडकास्ट शो केला, आणि अजून एक करणार आहे. त्याआधी हा एक पॉडकास्ट होतोय. तर मागील 1 वर्ष तुमच्यासाठी कसं होतं आणि कसं गेलं वर्ष? मी असं म्हणेन की प्रथम मी असं म्हणेन की थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस पॉडकास्ट. कारण ह्या माध्यमातून खूप लोकांना काहीतरी शिकायला भेटतं, काहीतरी ऐकायला भेटतं. आणि श्रावण महिना आहे, सो त्यांना श्रवण करायला पण खूप भेटतं.
मागचा वर्ष जो मागील वर्ष आहे दॅट वॉज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. फ्रँकली स्पीकिंग खूप इंटरेस्टिंग ह्यासाठी पण होता की जे काही जे माझं काम होतं जे मी करायचो ते तर ठीक आहे, पण 4 महिने आधी किंवा 5 महिने आधी ऍक्च्युली एक अशी घटना घडली जे मी कधीही आयुष्यात विचार केला नव्हता. अनफॉर्च्युनेटली ती घटना अशी आहे की म्हणजे इट इज नॉट अ व्हेरी कम्फर्टेबल घटना नाहीये ती. कारण आय हॅड अ मेजर मोटरसायकल ऍक्सिडेंट. स्पीड ब्रेकर वरून खालती येताना त्या स्पीड ब्रेकरच्या वरती एक खड्डा होता. मग त्या मला ऑब्व्हियसली माहित नव्हतं बिकॉज रात्रीचा वेळ होता आणि माझ्याकडे फास्ट बाईक होती. तर अनफॉर्च्युनेटली मी पडलो, बाईक स्किड झाली आणि मी आपटलो अगेन्स्ट अ स्टेशनरी ट्रक. तर जर तू इथे बघितलंस हा फुटला आणि दे हॅव टू पुट अ टायटॅनियम प्लेट आणि मी पडलो अशा पद्धतीने फ्रँकली विदाउट एनी एक्झॅज्युरेशन सांगतोय, कारण जे झालं ते सांगतोय की हा भाग रिब फ्रॅक्चर झाला मला, कारण मी पडलो धाड करून आणि आय एम क्वाईट ह्यूज तसं. पण सर्वात जो त्रासदायक होता त्यावेळेला वॉज दॅट आय हॅड अ नेक फ्रॅक्चर इथे जे आहे ना, कारण माझा तो जो म्हणजे हेड आहे इट हिट सो हार्ड, म्हणजे हे फुटलं सो माय हेड वेंट बिहाइंड लाईक दॅट असं. एवढा जोरात झालं की इथे क्रॅक झाला आतमधून वर्टिब्रा. आता ते सगळं आता इट्स कम बॅक टू नॉर्मल. पण सौरभ 2 महिने आधी जर तू मला भेटला असतास तर कदाचित तू नोटीस केलं असतं की माझ्या बोलण्यात पण माझी जीभ आय वुड नॉट हॅव बीन एबल टू स्पीक क्लिअरली, स्पष्टतेने, बिकॉज फ्रॅक्चर झालं होतं. पण हे जे मसल्स आहेत ना ते पण दाबले गेले आणि त्यामुळे ब्लड फ्लो वॉज व्हेरी लेस, विच मीन्स इथे नमनेस होतं, अजूनही आहे. अजून 2 महिने लागतील, 3 महिने लागतील. दॅट्स व्हॉट द हॉस्पिटल डॉक्टर टोल्ड मी. त्याला काही औषध नाही फक्त. आणि मला दुखत नाहीये पण दिस इज समथिंग, म्हणजे जे झालं मी कधी विचार केला नव्हता रे की माझ्याबरोबर असं काहीतरी होणार. म्हणजे मी फ्रँकली सांगतो, म्हणजे बिकॉज यू आस्किंग मी काय झालं, तर ऍक्सिडेंट नंतर मी ICU मध्ये होतो फॉर 3 nights. बट इंटरेस्टिंगली मला त्याचं आठवण नाहीये. ऍक्सिडेंट कुठे झालं हे माझ्या एका मैत्रिणीने दाखवलं. माझ्या घराच्या समोर एक लेन आहे, तिथे एक कॉफीचं रेस्टॉरंट आहे, तिथे झालं ते मी बघितलं. मला काहीच आठवत नाहीये बिकॉज मे बी आय वॉज अंडर मेडिकेशन. पण मी जेव्हा बाहेर आलो फ्रॉम द हॉस्पिटल, इट टुक मी 3-4 months ऍक्च्युली टू कम बॅक टू सम लेवल ऑफ फिटनेस. आताही आहे पण खूप कमी आहे. इंटरेस्टिंगली त्या जे मी 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो, सौरभ, यू विल बी सरप्राइज टू नो, आय फेल्ट, अँड आय एम नॉट एक्झॅज्युरेटिंग अगेन, बिकॉज कधी कधी आम्ही जरा मसाला लावून बोलतो. मी खरं सांगतोय, मला असं वाटलं की मी फ्लोटिंग होतोय, मी फ्लोट होतोय आणि मला आवडलं ते. असे चांगले ॲज इफ आय वॉज सीइंग सम ड्रीम. माझ्या गुरूंचा मी बघितलं ड्रीम, माझे मुलं, आय लव्ह देम अ लॉट. आणि व्हेन आय वोक अप, म्हणजे मी जेव्हा परत आलो शुद्धीमध्ये, तर मी बघतोय मी आलोय कुठे, मी आहे कुठे. मी एका हॉस्पिटलमध्ये होतो इथेच जवळ, बाणेरलाच आहे. सो त्या मोमेंट्समध्ये ना सौरभ, आय फेल्ट दॅट माय स्पिरिच्युअलिटी हेल्प मी टू प्रॉब्ली डील विथ दॅट. म्हणजे मी हे नाही झालो, फ्रँकली सांगतो, आय डिड नॉट गेट मला का झालंय मी कधी विचार नाही केला, आताही करत नाही. हो गया वो हो गया, अभी बाहेर उठना है उधर से. सो आल्यानंतर, घरी आल्यानंतर, आफ्टर 1 month, बिकॉज आय कुड नॉट डू मच. मी बेड रिडन होतो पण मला आय कुड नॉट डू मच. आय वॉज आस्क्ड टू टेक रेस्ट. मी 2 पुस्तकं लिहिलीत, अघोरी पार्ट 2 आणि अंतरिक्ष.
हा. हा एक पुस्तक जे माझ्या डोक्यात होतं रे, वा. पण तिथे मी बसून लिहिलं. म्हणजे वा. मला त्याचा गर्व आहे की फक्त बसून हे मला काय झालं, मला का झालं, मी कधी परत परत बरं होणार, काय होणार, नो टेन्शन. आय जस्ट टुक माय लॅपटॉप हम्म. आणि कारण डोक्यात होतं रे, तो हम्म. मजकूर होता, कॉन्टेंट वॉज रेडी. हम्म. बट आय एम प्राऊड दॅट टुडे आफ्टर ऑल दॅट मी तुझ्या समोर बसलोय, हो. मी बोलतोय तुझ्याशी, हो. होपफुली उत्कृष्टपणे बोलू शकतोय. येस. आणि ह्यामध्ये ना स्तोत्र पठन याच्यानी जे उच्चारणावर जो परिणाम झाला, पॉझिटिव्ह इफेक्ट झाला, ते अविस्मरणीय आहे. येस, मला मला तेच म्हणजे तुम्ही एवढ्या शुद्ध उच्चारांमध्ये बोललात, तर मग सर हा ॲक्सिडेंट झाला, एक प्रकारचा फिजिकल डाऊनफॉल असतो, कारण की तुम्ही एवढे फिटनेस फ्रीक. नाव जस्ट इमॅजिन की तुम्हाला स्वतः माहिती आहे की तुम्ही, आपण जेव्हा बोललो मागच्या वेळेस, तुम्ही फिटनेसबद्दल एवढं बोलला, हो. आणि त्यानंतर हा एवढा मेजर ॲक्सिडेंट, त्यानंतर तुम्ही बाहेर येताय, त्यातून लिखाण करताय. तर स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, भगवान शंकर यांनी किती मदत केली, आणि ह्या सगळ्या गोष्टींनी, ह्या प्रवासाने तुम्हाला किती मदत केली यातून बाहेर? म्हणजे खूपच असं म्हटलं तरी इट इज अन अंडरस्टेटमेंट. हम्म. कारण आणि हे खूप सबकॉन्शियसली होतं रे. हम्म. कारण आपण असं ना विचार करत की हा मी स्पिरिच्युअलिटी मध्ये असल्यामुळे आता मी बरा होणार, असं नाही होत. हम्म. ते नॅचरल मध्ये, जसं एकाला ताप आला तर डॉक्टरने त्याला औषध दिलं, हम्म. तो हे ना विचार करत की आता काय होणार आहे आतमध्ये, ते हम्म. होतंय. हम्म. त्याचप्रमाणे जे मंत्र जप मी घेतला गुरूंकडून, त्याचं मी दर दिवशी, एक्सेप्ट जे 3 दिवस मलाच माहित नव्हतं, मी शुद्धीमध्ये नव्हतो, हम्म. ते सोडून मी इवन हॉस्पिटलमधून आल्यानंतर मी जप करायचो. हम्म. आणि मी किती 1998 पासून तो जप करतोय मी. हम्म. सो उसका कुछ परिणाम तो हुआ रहेगा हम्म. इन ऑन माय मनस्थिति हम्म. अँड माय स्थिती ॲज हम्म. सच. हम्म. सो फॉर मी दॅट इज माय अध्यात्म. हम्म. मी त्यावेळेला मी पूजा नाही करू शकलो, कारण मी करतो अजूनही. बट प्रॅक्टिसिंग जप, नामजप म्हणा, हम्म. किंवा माझा जो मंत्र जप आहे, हम्म. किंवा एकदम ॲज सिम्पल ॲज ओम नमः शिवाय, हम्म. मला त्यावेळेला कळलं सौरभ की हे केल्याने द माइंड बिकम स्ट्रॉंग. हम्म. मन स्ट्रॉंग होतं. हम्म. इट गिव्ज यू अ मोर पॉझिटिव्ह फ्रेम. हम्म. म्हणजे ते म्हणतात ना रे, हाफ ग्लास फुल, म्हणजे हाफ ग्लास शुड बी हाफ फुल, नॉट हाफ एम्प्टी. हम्म. तर मला हे कळलं की तो फुलच आहे, हाफ वॉटर अँड हाफ एअर. तेवढंपर्यंत तो जोश माझ्यात त्यांनी निर्माण केला. व्हॉट माय स्पिरिच्युअलिटी हेल्प मी इन फीलिंग दॅट वे. येस. आणि अशी सर काय ताकद आहे ह्या मंत्रोच्चारामध्ये, ह्या नामस्मरणामध्ये? आपलं हे ऑडियन्स आहे, हे जे नवीन एक यंग क्राऊड आहे, की जेव्हा आपण नामस्मरण करतो, भगवंताचं नाव घेतो, भगवान शंकरांचं नाव घेतो, फक्त ओम नमः शिवाय म्हणतो, हो. काय ताकद आहे या उच्चारामध्ये? म्हणजे उच्चारतो आपण, त्यात काय ताकद आहे, आणि हे व्हायब्रेशन्स कसे येतात, काय होतं? चांगला प्रश्न आहे. हम्म. आणि मला असं वाटतं की आजच्या दुनियामध्ये जे यंगस्टर्स आहेत ना, ते जे बघतात हा पॉडकास्ट, मी त्यांना सांगू इच्छितो की देर ओनली 3 syllables, ओम नमः शिवाय. हम्म. आणि ते जर तुम्ही म्हटलं तर ते जे कंपन निर्माण होतात आपल्या आतमध्ये, हम्म. बिकॉज साऊंड व्हायब्रेशन्स असतात. हम्म. एक उदाहरण मी देऊ शकतो. हम्म. ओम न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नैके अमृतत्वमानशः परेण नाकं निहितं गुहाया बिभ्राजदेतदतयो विशन्तीं वेदांत विद्या न सुनिश्चितार्थ संन्यास योगाद्यत शुद्ध सत्वा आह ते ब्रह्मलोके तु परा आन्तकाले परामृतार्थ परिमुच्छन्ति सर्वे ए दहरं विपापं परमे एष्मभूतं यत्पुण्डरीकं परमद्य सगस्थं तत्रापि दहरं गगनं विशोकस्तस्मिन् यदन्तस्तदुपासितव्यं यो वेदादौ स्वरप्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः. ओम शांती शांती शांतीः. ह्याच्यानी आपल्या ब्लड सर्क्युलेशनवर हम्म. परिणाम होतो चांगला. एस्पेशली वेन देर इज इंटोनेशन्स म्हणतात त्याला, हा. ऊपर नीचे. हा. ओम न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नैके टाटा. सो इफ यू, आता हा झाला एक फ्रॉम अ पुराणा. म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आई, आपल्या घरातले हे म्हणजे तुम्ही जर पाठी गेलात ना अजून, तर गुरुकुल सिस्टम होतं त्यावेळेला. ते साधू
दॅट आचार्य यूज टू टीच ऑल दिस. आता शाळेत काय आपण ते मॉर्निंग प्रेयर जावं म्हणून जातो आणि मग येतो. पण मला माहिती आहे की मी लहान असताना माझी आजी मला घरी म्हणजे आल्यानंतर ती सांगायची की हात पाय धु, अभ्यासना बस असं नाही, हात पाय धु, प्रार्थना कर. तिने मला आधी फर्स्ट शिकवलं प्रार्थना माझ्या लाईफमध्ये. शुभं करोति कल्याणम ऐश्वर्यम आरोग्यम धन संपदा मम शत्रू विनाशाय दीपम ज्योती नमस्तुते. पण त्यावेळेला सौरभ हे म्हणता म्हणताना काहीतरी सबकॉन्शियसली इफेक्ट झाला रे. पण आता मी सांगू इच्छितो की बिकॉज आज की दुनिया भी ऐसा है की सो मच ऑफ डिस्ट्रॅक्शन. तुला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, रील्स आहेत, युट्यूब आहे, सगळं आहे, AI आहे. त्यामध्ये कुछ क्षणों के लिए ना आपण ओम नमः शिवाय म्हटलं, आणि ते पण कसं म्हणायचं असतं बिकॉज त्याचे कंपन पण इफेक्टिव्ह असतात. ज्या पद्धतीने आपण म्हणतो त्याचा फरक पडतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं नाही. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. मग हळूहळू ना तो आवाज ना कमी करायचा. आधी म्हणताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नॉट ओम नमः, नाही असं नाहीये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अँड देन यू जस्ट मर्मरिंग म्हणतात त्याला, ह्याच्याने स्पीड वाढतो. आणि त्याच्यानंतर थर्ड पार्ट इज सायलंट. सायलंट म्हणजे काय म्हणतात ते मराठीत? शांत. शांततेने फक्त असं कर, बसून मनात म्हणायचं. सेल्फ डायलॉग. मेंटल व्हायब्रेशन्स पण असतात जे टफ आहे. पण ओम नमः शिवाय म्हणायला काही हरकत नाहीये. हे जर आपण केलं ना, इवन आता श्रावण मास चालू आहे, ह्यामध्ये असं म्हणतात की शंकराने सनत कुमारांना सांगितलं होतं की मला जर 12 मास म्हणजे महिना, 12 मासातले माझा सर्वात प्रिय मास इज श्रावण मास. आणि त्या मासामध्ये जर महिन्यामध्ये तुम्ही जर केलं ओम नमः शिवाय, त्याचा इफेक्ट अजून जास्त असतो. सेम ओम नमः शिवाय किंवा इवन हे येणार आहे आपलं कुठचं ते महामृत्युंजय जप मंत्र. तर जर तुम्ही तो शिकलात, ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात्, ह्याच्यात पॉवर खूप आहे हो. आणि हे तुम्ही मोठ्याने म्हणू शकता. इवन सौरभ, आपल्या यंगस्टर्सनी ना दिवसातून आंघोळ झाल्यानंतर बसा कुठेही, पण डोळे मिटून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं तुम्ही जर 11 वेळा किंवा 21 वेळा म्हटलं मिनिमम, त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र जर एकदा या दोनदा या तीनदा म्हटलं, इट विल हॅव अ सॉलिड इफेक्ट ऑन द माइंड. बिकॉज आज सर मी बघतो की खूप लोक ते त्रासलेले आहेत, स्ट्रेसमध्ये आहेत रे, दाखवत नाहीत. ज्यांना वडापाव खाते करके जातात वडापाव खायला, पण ते वडापाव खाताना त्यांचं लक्ष त्या ऑफिसमध्ये असतं. पिक्चर बघताना लक्ष ऑफिसमध्ये की उद्या ते रिपोर्ट द्यायचं आहे. ते स्ट्रेस अक्युम्युलेट होत 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 ना नंतर बाहेर पडतं. विथ डायबिटीज, शुगर वाढले, मग ब्लड प्रेशर वाढतं, मग रागीट स्वभाव होतो. त्यासाठी आतापासूनच जर आपण सुरू केलं ओम नमः शिवायचा जप, महामृत्युंजय जपचं उच्चारण, इवन कुठचंही स्तोत्र, इवन हे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता, या टोन मध्ये जरी म्हटलं ना, स्ट्रेस खूप कमी होतं. बिकॉज दोज व्हायब्रेशन्स ऍक्ट अपॉन यू. आय एम टेलिंग यू फ्रॉम एक्सपिरियन्स. म्हणजे इवन माझ्या ऍक्सिडेंटच्या नंतरही ज्यावेळेला मी बोलू शकलो थोडंफार, मी घरी उठल्यानंतर आई मला चहा द्यायची, आणि चहा प्याल्यानंतर फर्स्ट थिंग आय शुड डू वॉज प्रॅक्टिस स्तोत्रम्स, बिकॉज इट यूज टू मेक मी फील व्हेरी रिलॅक्स. बिकॉज नको ते गोष्टी येतात रे डोक्यात, कारण मी 3 महिने काही केलं नाहीये, किंवा जे काही मी होतो ऍक्सिडेंट नंतर पुढे काय होणार, वो थॉट्स वेटिंग की कधी येऊ मयूर तुला त्रास देऊ. पण हे स्तोत्र म्हटले किंवा जप केलं ना, तर त्यामुळे इट हेल्प्स अ लॉट. दॅट्स व्हॉट आय फील. आणि मला असं वाटतं ना की देवाशी जर संवाद साधायचा आहे तर आपण आधी स्वतःशी संवाद साधायला लागतो. आणि हे सेल्फ डायलॉग किंवा स्वतःला त्या व्हायब्रेशन्स मधून एक इन्स्पिरेशन मिळतं किंवा सस्टेनेबिलिटी पण मिळते. तुम्ही आता बोललात की
मंत्रोच्चारण जेव्हा आपण करतो तेव्हा एक व्हायब्रेशन्स येतात, एनर्जी येते. त्याचप्रमाणे आपण जेव्हा बघतो ना की कीर्तन असो, भजन असो, त्यामध्ये एक वेगळाच नाद असतो. अरे माणूस तल्लीन होतो. व्हेरी आता पण आम्ही इथं शूटला यायच्या आधी, शूट झाल्यानंतर आमच्या कारमध्ये पूर्ण प्लेलिस्ट अभंग आणि भजनांचीच आहे. वा. तर तुम्ही पण कोकणी आहात. हो. तर तुम्हाला काय वाटतं, अभंग, भजन हे जेव्हा ऐकतो ना आपण, कानावर पडतात ना, तर असं एक रोम रोम आपला एकदम जागा होतो, अंगावर काटा येतो आणि एकदम तल्लीन होतो. असं काय आहे या सगळ्या गोष्टी? तुला मी सांगतो ना, हम्म. म्हणजे मला खूप असे पण लोक भेटतात ज्यांना स्टेज फिअर असतं, की स्टेजवर गेल्यानंतर फिजिकल स्टेज नसू दे पण लोकांसमोर, आणि त्यामुळे ना मी बघतो की ते स्वतः सांगतात, मला पण झालं आधी, की स्वेटिंग सुरू होतं. हो हो हो. द बॉडी रिॲक्ट्स इन अ नेगेटिव्ह वे. सिमिलरली वेन वी लिसन टू ब्युटिफुल भजन्स, आणि एस्पेशली जर आध्यात्मिक ओरिएंटेड असेल भजन्स, कीर्तन भजन्स, बॉडी ऑल्सो रिएक्ट्स इन अ वेरी पॉजिटिव वे. हो. देख सौरभ, मैंने ये जान लिया आफ्टर माय एक्सीडेंट, फ्रँकली सांगतो मी तुला परत, की मी एकटा नाही आहे. हे सगळं जे आहे ना शरीर, ते दॅट इज व्हॉट मेक्स मी. म्हणजे आतमधले नर्व्स, सेल्स, उसमें भी जान है. आता ट्युमर काय असतं, ट्युमर होतं ना लोकांना, कॅन्सर म्हणू किंवा जे काय, दॅट इज बिकॉज द सेल्स आर नॉट फंक्शनिंग प्रॉपरली. पण माझं समज, आणि तू बरा चांगला पॉइंट आणलास, की लिस्निंग टू गुड म्युझिक, ते कुठचे म्युझिक तुला आवडेल ते असू दे. टिपिकली मी पण ऐकतो रे, एव्हरी मॉर्निंग काकड आरती ऑफ साईबाबा, माझी आई तिला आवडतं ते ऐकायला, तर आम्ही ऐकतो सकाळी. इट हॅज द इफेक्ट ऑन द माइंड, ऑन द मूड. मी त्याला मूड एलिव्हेटर बोलतो, लाईक अ लिफ्ट. इट लिफ्ट्स द मूड अप. इनफॅक्ट मला आठवतं, वेन आय वेंट टू, म्हणजे लहानपणी रे, मी जायचो हेअरकटला, सलूनला. मी एका पर्टिक्युलर हेअर सलून मध्ये मी जायचोच, कारण त्या सलून मध्ये दॅट पर्सन यूज टू प्ले किशोर कुमार ओल्ड सॉंग्स. म्हणजे तो कापतोय केस आणि मी ऐकतोय म्युझिक, आणि मला बरं वाटतंय. तो कसे काप केस? एक्झॅक्टली. मला तेवढं काय, ऑफकोर्स तो काय मला तसं- क्रुकट हा. ते आपलं असायचं दोनच ऑप्शन. हो, आयदर फुल किंवा क्रुकट. पण त्यावेळेला म्हणजे इफ आय कनेक्ट टू व्हॉट यू सेड, म्युझिक विल हॅव अ व्हेरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द माइंड. म्हणजे हे मी स्वतः पण केलंय. आणि मला आठवतं, आम्ही ज्यावेळेला कैलाशला गेलो होतो त्यावेळेला वी आर क्रॉसिंग रिव्हर ब्रह्मपुत्रा ऑन द वे टू कैलाश फ्रॉम मानसरोवर. आम्ही किती अराउंड 90 लोक होती टोटल. गुरु पण होते, आणि गुरूंची माताजी पण होत्या त्यावेळेला. आता त्या नाही आहेत, पण त्यावेळेला ना वी हॅड टू गो बाय बॅचेस क्रॉसिंग द रिव्हर. ते सगळे लोक नाही जाऊ शकले. त्यावेळेला आय हर्ड माय गुरु से, तन्मय हो जा मेरे मन, शिवमय हो जा मेरे मन, नील अनाविल मौन गगन, नील अनाविल मौन गगन, गीत सुनाता बहे पवन, गीत सुनाता बहे पवन, अष्टमूर्ति का दिव्य नटन, अष्टमूर्ति का दिव्य नटन, अखिल जगत अनुपम आंगन. म्हणजे ह्याच्यात अर्थ पण किती छान आहे रे. जस्ट इमॅजिन कर, आम्ही तिथे बसलोय ऑन द बँक्स ऑफ ब्रह्मपुत्रा, आम्ही वेट करतोय की हमारा नंबर कभी आएगा क्रॉस. त्यामध्ये हे गाणं चालतंय आणि आमचे गुरु म्हणतायत, आणि सगळे वी आर ऑल सिंगिंग आफ्टर दॅट. आणि ऍक्च्युली जे गगन आहे तिथे वरती, अप्रतिम, म्हणजे अति सुंदर इज अंडरस्टेटमेंट. तो इम्पॅक्ट तिथे झाला आमच्यावर. सो इट्स अ सिमिलर थिंग. आम्ही ज्या वेळेला गाडीमध्ये पण चांगले गाणी ऐकतो, आणि किंवा भजनाला जातो, कीर्तनाला जातो, म्हणजे संगीताचं नातं आपलं लहानपणापासून आहे. अंगाई गीत असो, सेलिब्रेशन्स असतो, मॉर्निंग असो, काही लोकांचं डेथ झाल्यानंतर, प्रत्येक ठिकाणी
कुठं ना कुठं संगीताने त्याचा रोल प्ले केला. इट्स प्रॉब्ली अ व्हेरी ब्युटिफुल वे ऑफ एक्सप्रेसिंग युअर इमोशन्स. येस. आणि जे शब्दांमध्ये नाही म्हणतायत मे बी ते एका गाण्यामध्ये आपण नाही का एक्झॅक्टली. कितीतरी शब्द, काय काय अभंग भजन असे आहेत ना की त्यात आयुष्याचा अर्थ आहे. त्या 2-2.5 मिनिटांमध्ये ते आता जेव्हा गाण्यामध्ये होतात तेव्हा असं होतं की अरे एवढं सगळं त्यावेळी कसं काय लिहून ठेवलं, की जे त्यानंतर 100 वर्षांनी जे होणार आहे ते. मागचे पॉडकास्ट ज्यांनी ऐकलेत, पहिला पॉडकास्ट ज्यांनी ऐकलाय त्यांना माहिती आहे की अघोरी पुस्तकाचे सर जेव्हा लेखन करत होते ना तेव्हा बऱ्याच अघोरी साधूंना सर भेटले, बऱ्याच साधूंना भेटले, त्यांच्यासोबत संवाद साधला. हे प्रॉपर जे आपण सांगतो ते फॅक्ट्स आहेत, जे अनुभवलं ते सर सांगतायत. सरांनी कैलास पाहिलेला आहे आणि कैलास मानसरोवर यात्रा केली गुरूंसोबत. सर गुरूंबद्दल खूप बोलतात. या बऱ्याच विषयांवर मला ह्या पॉडकास्टमध्ये बोलायचं आहे. सर तुम्ही गुरूंचं नाव सारखं घेता, त्यांची आठवण काढता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या गुरूंचं नाव घेता ना तेव्हा चेहऱ्यावर स्माईल असते खूप आणि असं तुमच्यातील ते मूल दिसतं. तर आयुष्यात गुरु असणं किती महत्वाचं आहे, काय स्थान आहे गुरूंचं तुमच्या आयुष्यात? माझ्या मते ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आयुष्य असेल त्यासाठी ब्रीदिंग इज कंपल्सरी. म्हणजे ब्रीद श्वास न घेणं करता, गरजेचं. हो, ब्रीद न करता माणूस आदमी जिंदा नाही रह सकता है. मला असं वाटतं आणि आहे सत्य की टू बिकम रिअली हॅपी, आनंदी आणि ॲट पीस जर व्हायचं असेल ना, कुठच्याही टेन्शन बिन्शनला मात करून पीस ऑफ माइंड जर हवं असेल तर त्यासाठी गुरु आणि त्यांच्याकडून येणारं ज्ञान खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला आठवतं माझे गुरु आहेत स्वामी सद्योजात शंकराश्रम. आणि मी त्यांचा एक फोटो बघितला होता रे. दिस वॉज इन 1997. आणि ते पण कधी माहितीये का, मी ऑफिसला जात होतो आणि माझे वडील माझ्या आईला ते सांगत होते की हे आपले पुढे स्वामीजी होणार आहेत. म्हणजे त्यावेळेला आमच्याकडे स्वामी नव्हते. वी वर फाइंडिंग आउट. सो मी जात होतो, डॅडी थांबले होते तिथे. म्हटलं काय चाललंय म्हणजे, तर आई म्हणाल की जात आहेत, ते हे आहे पट्टाभिषेक आहे, हे होणार आहेत आपले स्वामीजी. म्हणून बघितला तो फोटो. आय एम टेलिंग यू सौरभ, विदाउट पुटिंग एनी मसाला, की तो फोटो बघितला मी, पासपोर्ट साईजचा होता तो. आणि मी इट वॉज बियॉन्ड लव्ह. असं वाटलं की अच्छा हे आहेत का, मी भेटलोय त्यांना आधी. आता मी कधी भेटलो नव्हतं पण तो फिलिंग आला मला. आणि त्याच्यानंतर मी गेलो पट्टाभिषेकाला. मी बॉसला म्हटलं मी जाणार. मग बॉस आता माझे चांगले मित्र आहेत ते, तर त्यावेळेला ते मला म्हणाले की तू जा, पण यू आर गोइंग टू नॉट गेट पेड फॉर दोज डेज. म्हटलं मला काय फरक पडत नाही, पण ते जा म्हणाले. मी गेलो आणि तिथे मी त्यांना स्वामीजी म्हणून ऍड्रेस करतो. ते म्हणाले की ते प्रवचन देत होते पहिलं त्यांचं. त्यावेळेला ते म्हणाले रेकग्नाइज आणि रिस्पॉन्ड करायला शिका. आणि ते अगेन माझ्यावर खूप इम्पॅक्ट झाला की आपण खूप वेळेला रेकग्नाइज करतो की बाबा सेल्स कम है. मी त्यावेळेला सेल्समध्ये होतो. मी तसा विचार केला की सेल्स कम है किंवा माझ्यात ही कमतरता आहे. ओके, मी रेकग्नाइज केलंय. त्याच्या पुढे काय, वडापाव, मसाला डोसा, परत बॅक टू येरे माझ्या मागल्या. तिथे ऐकल्यानंतर मी विचार केला की देर आर सो मेनी त्रुटी माझ्यात आहेत, निगेटिव्ह. मी काय करतच नाहीये. मी थोडं होतो कॅज्युअल टाइम मध्ये. इथे 9:30 म्हटलं तर मी 9:45. पण आय रिअलाइज दॅट आय हॅव टू रिस्पॉन्ड टू दॅट. तसं करत करत मी आजपर्यंत आय हॅव बीन लिसनिंग टू माय गुरुज प्रवचन, आशीर्वचन, त्यांचे भजनं, हे जे मी म्हणतो ना उच्चारण, जे स्तोत्र, हे सगळं मी त्यांच्याकडून शिकलोय. आणि एकदा सौरभ मी तुला, ते येतात कारल्याला, आपलं आमचं मठ आहे, दुर्गा परमेश्वरी टेम्पल आहे, तिथे ते येतात त्यावेळेला मी तुला घेऊन जाणार. कारण ही इज अ संन्यासी, ही इज अ योगी अँड ही लाईक्स परफेक्शन. आणि त्यांनी मला मग मंत्रशिपामध्ये इनिशिएट केलं. हे सगळं मी तुला सांगतोय सौरभ बिकॉज आमचे जे बघणारे आहेत, यू आस्क मी की हाऊ इम्पॉर्टंट इज अ गुरु. इट इज इम्पॉर्टंट. मी नॉर्मलमध्ये बोलतोय की गायडन्ससाठी आणि मोटिवेशनसाठी, गायडन्स, मोटिवेशन आणि कॉन्टेंट, नॉलेजसाठी यू नीड अ गुरु.
आजकाल मॅनेजमेंट गुरुज म्हणून खूप प्रसिद्ध होत आहेत लोक. हम्म. MBA केलं आणि त्याच्यानंतर 10 वर्ष काम केली, देन पीपल से आय एम गुरु इन मॅनेजमेंट लिडरशिप. हम्म. गुड फॉर देम, हम्म. चांगली गोष्ट आहे. पण खरंच जर तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी, प्रोफेशनल आहे, स्पिरिच्युअल असू दे, एज्युकेशनल, इट इज इम्पॉर्टंट टू हॅव अन आध्यात्मिक गुरु, not just management guru, which is good, but the real guru, he or she who breaks away ignorance, हम्म. त्यांना गुरु म्हणतात. हम्म. तर ते लकीली माझं एक ब्लेसिंग होतं की माझ्या लाईफमध्ये ते आले. अँड आय वॉज नॉट व्हेरी यंग, मी 28 वर्षांचा होतो त्यावेळेला. पण उससे जो मेरा टर्न हो गया लाईफ आफ्टर माय गुरु केम इन टू माय लाईफ, त्यामुळे मी आज तुझ्या पुढे मी हे सगळं सांगू शकतो. आणि ती क्लॅरिटी आली. हो. आणि आपण म्हणतो आयुष्यात असे बरेच तुम्हाला गुरु मिळाले. माझ्यासोबत असे काही संवाद झाले, म्हणजे काही लोकांबरोबर मी 15 मिनिटं बोललो आणि गोष्टींकडे बघायचं पूर्ण परसेप्शनच बदललं. बऱ्याच गोष्टींवर मला बोलायचं आहे. एकदम मला तुमची रॉ अँड रिअल रिॲक्शन हवी आहे. पहिल्यांदा जेव्हा कैलास पर्वत बघितला, काय आलं मनामध्ये? पहिल्यांदा मनात असं आलं की काश मैं महादेव को दे सकता हूँ, देख सकता हूँ. मला हे माहिती आहे की ती एनर्जी आहे, पण तो फिलिंग आला मला. कैलाश पर्वत बघितल्यानंतर फर्स्ट थिंग वॉज मी टोटल नम झालो. कारण मी प्रत्यक्षात बघतोय, मी वाचलं होतं, ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात मी बघतोय. आणि इट इज नॉट अ टिपिकल माउंटेन नाही येते. तू बघितलं असेल ते फोटो, फोटोमध्ये वेगळं आहे, लाईक अ क्रिस्टल, ट्रायंग्युलर शेप क्रिस्टल. आणि आय वॉज नॉट व्हेरी फार अवे ऑल्सो, म्हणजे मी गुरूंबरोबर होतो, सो आय कुड सी. पण पहिला तो आला की काश इफ आय कॅन सी समथिंग देअर. आणि तिथं कैलास पर्वताला जेव्हा तुम्ही गेला, पाहिलं गुरूंसोबत तुमच्या, तेव्हा तिथं एनर्जी जाणवते की भगवान शंकर इथं आहेत. एनर्जी जाणवते त्या क्षेत्रामध्ये. इफ यू गो क्लोजर टुवर्ड्स द कैलाश, देर आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स विच आर देअर स्ट्रॉंगर. म्हणजे जाता जाता इट विल बी स्ट्रॉंगर. इट हॅज अन इम्पॅक्ट, बट यू मे नॉट रिअलाइज इट. मला झाली का जाणीव? येस. आता ती एनर्जी जी आहे, फॉर मी दॅट इज माय शिवा एनर्जी. ती महादेवांची एनर्जी आहे. पण महादेव इज देअर स्टँडिंग अँड वेटिंग. आलास का तू, असं नाही होत. तिथे जाऊन तू जप केलास किंवा फक्त ओम नमः शिवाय म्हटलंस, जे मी म्हटलं आधी, काहीतरी आध्यात्मिक तू केलंस काही, इट विल हॅव दॅट इम्पॅक्ट अँड यू विल सी द रिझल्ट. त्याचा रिझल्ट तुला दिसेल वेन यू कम बॅक टू पुणे और मुंबई और वेर एव्हर यू आर. जे झालं माझ्या बरोबर. ऐसा कहते हैं कि इधर एक माला जपना 108, उधर एक माला जपना, उसका इम्पॅक्ट इज ॲज इक्वल टू मे बी इधर 100 माला जपना. म्हणजे इकडं एक आपण माळ जप करतो, तिकडे 100 पट. हो, तेवढं आहे, तेवढं इम्पॅक्ट आहे. आणि ते वेगळंच वातावरण आहे. सो इट डज इम्पॅक्ट युअर माइंड इन अ व्हेरी डिफरंट वे. आपली विचार करण्याची पद्धत बदलते. आम्ही जास्त फिलॉसॉफिकल होतो. इव्हन एक आध्यात्मिक नसणारा माणूस पण जरासा आध्यात्मिक त्याकडे ओढला जातो, असं मला वाटतं. दॅट प्लेस, म्हणजे लोक जातात रे कुठे दुबईला, इथे गुड, हाँगकाँगला, बँकॉकला जा, पण एकदा इथे पण या ना, आपल्या क्षेत्रामध्ये या जरा. ऑफकोर्स आता काहीतरी बिकॉज ऑफ सम इश्यू, पॉलिटिकल इश्यूज, पण किती लोक बाहेरून जातात, म्हणजे नॉट इंडियन पासपोर्ट होल्डर्स बट इंडियन्स ओनली, दे ट्रॅव्हल फ्रॉम चायना अँड ऑल, दे गो टू कैलाश. त्या क्षेत्रामध्ये काहीतरी पुल आहे, ते मला जाणवलं. आणि ज्या वेळेला मी त्याच्याबद्दल विचार करतो ना, मला ते जाणवतं, आताही जाणवते मला ते फिलिंग आहे. अजून डोळ्यापुढे आहे ते चित्र. ऑफकोर्स अजूनही मला आय कॅन फील, म्हणजे सी दॅट. आणि माझे गुरु बसून ते ध्यान करत होते. ऑफकोर्स आय वॉज इन माय गुरु सेवा, सो मी जरा दूर बसलो होतो, पण आम्ही होते आणि 1-2 लोक होती. सो आय गॉट अ, म्हणजे आताही आय कॅन फील इट. मला लोक म्हणतात, हो, मला लोक विचारतात तू परत कधी जाणार आहेस, म्हणतो आता मला आउटसाइड ऑफ अर्थ जायचंय, बिकॉज
एवढं मी घेऊन आलोय, हम्म, त्याला वेळ लागेल. हम्म, आय डोंट फील की परत जावंसं आता वेगळ्याकडे जायचं मला. हम्म. आणि असे कितीतरी असं मला वाटतं सौरभ, की कितीतरी असे प्लेसेस असतील जे आपल्याला माहित नाहीयेत, एक्सप्लोर करण्यासारखे. म्हणजे यू हॅव टू जस्ट बिकम अ डिस्कवरर हम्म, अँड एक्सप्लोरर अँड देर बी सो मेनी प्लेसेस ऑन अर्थ. हम्म, अँड शिवा एनर्जी इज अनबिलिव्हेबल. म्हणजे आणि यू कॅन सी द एनर्जी इन ऍक्शन्स. हम्म. मी फिलॉसॉफिकल झालो ठीक आहे, पेंटिंग करायला मी लागलो. हो, तुम्ही मी सांगितलं कधी आधी. मी दीज आर नॉट थिंग्स विच आय एव्हर वॉन्टेड टू डू. हम्म. पण ते आलं बाहेर, हा, म्हणजे होतं ते पण ते बाहेर बाहेर आलं. आलं. तर सर, मागच्या वेळेस पण आपण बऱ्याच मुद्द्यांवरती बोललो आणि ह्यावेळेस मला अजून काही क्वेरीज आहेत. प्रत्येक एरियामध्ये एक एनर्जी असते, काही मंदिरं असतात, त्यामध्ये तुम्ही जाता तेव्हा शांत वाटतं. तिथलं आर्किटेक्चर असतं, तिथली स्थापत्यकला असते, ती खूप छान वाटते. आणि त्यानंतर मग ते इंटरनेटवरती येतं, ते व्हायरल होतं. हम्म. मग लोकांना वाटतं की नाही, मला तिथं जाऊन फोटो काढला पाहिजे. आणि मे बी आत्ता आपण मंदिरांमध्ये बघतोय, इवन मीही त्यापैकीच एक होतो की आधी फोटो काढलाय मग आशीर्वाद घेतलेला आहे. मग हे वाढत जातंय. मग त्यानंतर तिथं चुकीच्या गोष्टी व्हायला चालू होतात की बाहेर हम्म. डान्स होतील किंवा काहीतरी वेगळ्याच गोष्टी, की फोन काढतोय कोणतर मोठ्यानं ओरडून बोलतोय की मी आज इथं आलेलो आहे, मम्मी पोचलेलो आहे मी. मग ही भक्तीचं स्वरूप जे बदलतंय, हे काय, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? की घरात देव आहे तिथं नाही पाया पडला, पण ठराविक ठिकाणी मला जायचंच आहे. मग हे किती चुकीचं आहे, काय वाटतं? दुखते नस पे हात रखा आपने, काय हम्म. म्हणतात त्याला? हा, बरोबर. तेच ना, म्हणजे दुखत्या नसावर. हात ठेवला, हा, हा, बरोबर. तेच. मला खरंच ह्याच्याबद्दल वाईट वाटतं हम्म, फ्रँकली. हम्म, कारण मी खूप बघतो आजकाल तर एवढे रील्स मध्ये. आणि अगेन हम्म. देर आर गुड रील्स विच मोटिवेट यू. हो, हो, हो. पण असे पण आहेत जे लोक रील्स बनविण्यासाठी जातात हो. टेम्पल्स मध्ये. हम्म, टू सम एक्सटेंट फाईन, म्हणजे ऍटलीस्ट आम्हाला कळतं एक टेम्पल आहे. पण ती जी व्यक्ती आहे ती जाते त्या टेम्पलमध्ये हम्म, आणि विथ वन फोकस की हम्म, रील्सना एवढे व्ह्यूज मिळावेत. हम्म, हे दिस शुड नॉट हॅपन. हम्म, सर्वात प्रथम मी असं सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या, मी लास्ट टाइम म्हटल्यासारखं, तुम्ही तुमच्या घरच्या बॅल्कनीमध्ये पण बसलात, हम्म, डोळे मिटलेत, हम्म, डोळे मिटून जर तुम्ही फक्त प्राणायाम केलात, हम्म, प्राणायाम, हम्म, आणि त्याच्यानंतर ओम नमः शिवाय किंवा देवीचं श्लोक हम्म, म्हटलं, तरीही इट इज फार मोर बेटर दॅन गोईंग ऑल द वे टू सम टेम्पल हम्म, विथ सम मोबाईल फोन घेऊन. मग ते त्याच्याने काहीच होत नाही, इट बिकम्स कमर्शियल. हम्म. सौरभ, तू हे पण म्हटलंस की तिथे मग कधी कधी भजनं होतात, ठीक आहे, पण मग ते डान्स आणि हे ते होतं. अनफॉर्च्युनेटली तिथला जो देव आहे, ती शक्ती आहे, त्यांना हे काहीच नको आहे. इनफॅक्ट दे गेट डिस्टर्ब्ड. हम्म. दे यू हॅव टू गो अँड सिट इन सायलेन्स. असे पण मंदिरं आहेत हो, हो, सौरभ, हो, जिथे ना कळतपणे लोक बसलेत. हो, हो. तिथे त्यांना बघून तो जो व्यक्ती आहे तो म्हणतो इथे नको रील. तो मग बसतो आणि तो पण असा ट्राय करतो काहीतरी करायला. पण मी सगळ्यांना सांगतो की घरी, घर एक मंदिर म्हणून एक पिक्चर पण आला होता, हा. ते मला माहित आहे. पण घरी हम्म. मोस्टली हर एक घर में एक मंदिर होता है, असतं, असतं, एक प्लेस ऑफ वर्शिप आपण म्हणू त्याला. असतं. तर दोन गोष्ट आहे. एक म्हणजे तुम्ही तुमचं रील तुम्हाला बनवायचं आहे, फाईन, मला काहीच, म्हणजे ॲज अ पर्सन इट्स गुड, फाईन, हम्म, यू आर हॅपी. पण तिथे गेल्यानंतर पहिलं जे आहे हम्म, ते मोबाईल म्यूटवर ठेवा, वाईपवर ठेवा किंवा बंद करा. आणि ॲटलिस्ट एक 5 मिनिटं त्या मंदिरामध्ये, पुरातन मंदिर असेल किंवा अप्रतिम मंदिर असेल, कोणीही किती रील्स काढू दे, तुम्ही बसा आधी फर्स्ट, हम्म, आधी प्रार्थना करा, बसा अँड डू युअर प्राणायाम अँड जस्ट बी इन शांतता. हम्म, आंतरिक शांतता खूप महत्वाची आहे रे हम्म, सौरभ. हम्म, नाहीतर ते होलाहोल असतं, म्हणजे मला हे करायचं, मला ते करायचं. सिट देअर अँड दॅट व्हायब्रेशन जे आहे ना, हम्म, त्या शक्तीचं व्हायब्रेशन, हम्म, दॅट यू स्टार्ट फिलिंग. हम्म, ते झालं, प्रार्थना केली, मग करा तुम्हाला काय करायचं ते. हम्म, बट डोंट इग्नोर दॅट शक्ती. हम्म, म्हणजे खूप लोक त्यांचं फोकस जास्त असतो की रील्स हम्म, किंवा ते युट्यूबवर टाकायचंय. हम्म. इट्स सो मच देअर दॅट द टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑन शक्ती इज ऑलमोस्ट मायनस, झिरो पण नाही. आशीर्वाद तर बाजूलाच. हो. आणि असं पण मी बघितलंय, मी नाव काही घेणार नाही, की असे पण मंदिर आहेत ज्यामध्ये मी गेलोय हम्म, आणि
मला पूजा करायची आहे, तो माणूस पूजा करायला जे पैसे आहेत हम्म. त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट तो विचारतो. हम्म. एका मंदिरामध्ये मी गेलो कलकत्त्यामध्ये, तिथे मंदिरात जायलाच मला जमलंच नाही, कारण मी उतरलो आणि आले लोक ते ते येतात ना ते हे प्लेटमध्ये पूजा करने के लिए, मेरे से ले लो, तो ती म्हणते मेरे से ले लो. ह्याला मी म्हटलं काय आहे? आणि खूप अप्रतिम मंदिर आहे आतमध्ये, पण ते जायलाच एवढा त्रास. आता मी हे का सांगतोय सौरभ, की कभी कभी द ऑब्स्ट्रक्शन विल कम फ्रॉम आउटसाइड. आता मी एका मंदिरामध्ये गेलो आणि त्यांनी म्हटलं की एवढं लागेल तेवढं लागेल, त्याच्याबद्दल जास्त ना विचार करायचा. ओके, तुला करायचं की नाही करायचं, यू कॅन से दॅट जरा कम करतो, बट त्याच्यानंतर फोकस शुड बी ऑन पूजा. आणि पूजा करताना हे नाही विचार करायचा की काय लोक आहेत, असं करतात तसं करतात. देन यू आर नॉट फोकसिंग, यू आर थिंकिंग मोर अबाउट की मंदिरामध्ये किती त्रास, किती लोक आहेत, काय कमर्शियल झालंय. अरे यू हॅव कम टू द मंदिर टू सरेंडर युअर सेल्फ टू गॉड. त्या शक्तीकडे तुम्हाला ते एक संवाद साधायचा आहे. ते सोडून तुम्ही वेगळा संवाद साधताय, ते पण अवॉइड करा. इफ यू हॅव एन इश्यू, गो टू द मॅनेजमेंट ऑफ द टेम्पल लेटर ऑन आणि सांगा असं असं होतंय, जे मी केलं त्या मंदिरामध्ये, की हे का होतंय. कधी कधी पुरोहित असतात, ते रागावतात, उधर बैठो, नाहीतर आम्ही इथे जातात ना लाईन मध्ये, ए साईड मध्ये. बोलण्याची पद्धत त्यांची बरोबर नसते, पण आपण जर त्याच्यामुळे आपण अफेक्ट झालो, देन आवर थिंकिंग इज मोर ऑन दॅट अँड नॉट विथ गॉड. हे पण मी सांगू इच्छितो. पण हे सगळं म्हणता म्हणता फायनली मी हे सांगतो की घरी जर मंदिर असेल ना, तर प्लीज स्नान झाल्यानंतर, म्हणजे आंघोळ झाल्यानंतर एटलीस्ट किंबहुना एक 2-3 मिनिटं तरी प्लीज बसा त्या मंदिराच्या जवळ आणि ध्यान करा, प्राणायाम करा, स्तोत्र म्हणा, आणि मग तो इम्पॅक्ट इज सुपर. आपल्या घरातल्याच मंदिर. हो, वाय यू हॅव टू गो ऑल द वे. अँड इफ यू गो ऑल द वे, गो प्रे फर्स्ट, आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही आम्ही करतो ते सगळं. आणि आजकाल सगळे करतात. सो त्याला माझं काय हे नाहीये की करू नका, जस्ट डू. मेन इज विथ गॉड. भेट घ्यायला आलोय, भेट घ्या, आशीर्वाद मागा, संवाद साधा, आणि मग त्यानंतर फोटो रील्स वगैरे होत राहील. एक्झॅक्टली. एक मागासचा पॉईंट मला कॅरी फॉरवर्ड करायचा, कारण तो खूपच म्हणजे तुम्ही माझा आवाज बघाल पॉडकास्टच्या आधी खूप हाय पिच होता, आणि आता जसं स्तोत्र तुम्ही म्हणले, मंत्र म्हणले, तसा एक मी स्थैर्यात आल्यासारखं आहे. तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय. समजा मला खूप स्ट्रेसफुल डे राहिलेला आहे, खूप टेन्शन आले, आणि मला धावपळीत चाललेलो, मी ट्रेनमध्ये, बसमध्ये, घरी पोचलो, चिडचिड होतीये, घरात मंदिराला पाया पडलेलो आहे, आता पुढं बसलेलो आहे. असा कोणता स्तोत्र आहे किंवा मंत्र आहे जो म्हणावा की त्यांना मला आत्मशांती लावेल? व्हेरी गुड क्वेश्चन. खूप प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारलाय तू, कारण हे होतंय आता माझ्या बरोबर पण होतंय, कारण माझा सीएचा फोन आला होता, किधर से भी स्ट्रेस आ सकता है. सो ह्याला 2 उत्तर आहेत. पहिलं उत्तर, मेडिटेशन करा. आता मेडिटेशन म्हणजे लोक त्यांना वाटतं ब्लँक व्हायचंय, किंवा एका डोंगरावर जाऊन बसायचंय, किंवा मंदिरामध्ये किंवा गुफामध्ये जाऊन. नाही, आपके घर में, तुमच्या घरीच बसा, बट जिथे शांतता असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर देर इज अ पर्टिक्युलर स्पेसिफिक एक टेक्निक आहे, सोहम मेडिटेशन. म्हणजे काय, लिसनिंग टू युअर ओन साऊंड ऑफ इनहेलिंग अँड एक्झेलिंग. म्हणजे, आणि ते करता, त्याच्यामध्ये तुम्ही प्राणायाम पण करू शकता, पण मी दाखवतो सिम्पल. कीप युअर बॅक स्ट्रेट, पाठ सरळ, आणि मग सो हम, हे तुम्ही लाईक अ सायकल एक 11 वेळा केलात ना, इट विल हेल्प इन ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनची मात्रा वाढते, इट रिचेस युअर ब्रेन, आणि जे टेन्स असतं ना, ते सेल्स, नर्व्स, ब्रेनचं, ते सगळे रिलॅक्स होतात. दॅट इज वन वे ऑफ रिड्युसिंग स्ट्रेस. आणि दुसरी गोष्ट आहे चॅन्टिंग श्लोकास. पण कसं माहितीये का, नॉट इन गडबडी. म्हणजे कधी कधी होतं रे, मयूर चपात्या झाल्यात,
जेवण झालं ये मी मग ते फिनिश करायचं काहीतरी मयुरी कोणतरी सांगितलं मला करायचं म्हणून ओम शुभंकृती असं नाही. असे खूप लोक म्हणतात. ऑफकोर्स रे, अनफॉर्च्युनेटली ते खूप फास्ट होतं आणि देव पण बघतोय. देव पण विचार करतोय काय ऍक्च्युली. ठीक आहे तू काहीतरी करतोयस, बट बेटर इज टू से प्रॉपर विथ प्रॉपर डिक्शन, प्रॉपर स्पष्टता. उदाहरणार्थ आता ओम सपोज, इवन मी आमच्या अनाहता रिट्रीट्स मध्ये पण आम्ही ओम त्याचं बद्दल बोलतो की ओम म्हणजे असं ओम 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 असं नाहीये. अदरवाईज युल गो होम. इट्स श्वास घ्यायचा असतो आणि मग म्हणजे ऍक्च्युली तू जर ऐकलंस ना तर इट्स नॉट ओम, इट्स आहे. इवन मांडुक्य उपनिषदामध्ये पण ह्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. इट इज नॉट ओम. आणि कम्स फ्रॉम थ्रोट. हे व्हायब्रेशन्स ऑफ ओम, सिर्फ ओम can have a wonderful impact on your entire internal body. म्हणजे your kidney, your liver, your heart, your muscle सगळं they start reacting very beautifully. हे झालं ओम. म्हणजे ह्याच्यानी लंग कपॅसिटी पण वाढते, पण स्ट्रेस कमी होतो. आणि त्याबरोबरच मी सांगू इच्छितो की एक स्तोत्र शिका. आता मला माझं फेवरेट आहे ज्या वेळेला मला स्ट्रेस येतो खूप, मी हे म्हणतो विश्वेश्वराय विषकंठ विभूषणाय कर्णामृताय शशिशेखर धारणाय कर्णामृताय शशिशेखर धारणाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. हे म्हणताना यू विदाउट यू रिअलायझिंग यू कॅन व्हिज्युअलाइज बिकॉज इट्स अबाउट शिवा. आणि व्हिज्युअलाइज करताना हा जो प्रोसेस आहे ना त्यामुळे पण स्ट्रेस कमी होतो. किंवा असे पण श्लोक आहेत ज्याच्याने पण खूप परिणाम चांगला होतो. ओम एकांते कृत संविदग्नि हवनेनात्मावबोधप्रदम ह्रींकाराक्षरवल्लभ मृगधरम हेमाद्रिबाणासनम राकाचन्द्रसमानकान्तिवदनम् श्रीराजराजेश्वरम् शोकारण्यदवाननम् सुखकरम् श्री सोमनाथम् भजे श्री सोमनाथम् भजे. आय एम एन्जॉयिंग इट इवन नाव. आय एम सॉरी मी जरा जास्त स्तोत्र म्हणतो, मला तेच ऐकायचं. पण हे म्हणताना जो येतो ना सतत उतार चढाव, इट हॅज एन इम्पॅक्ट ऑन युअर टेन्शन कम होता आणि आपलं स्वतःवर लक्ष आहे ना तेव्हा. एक्झॅक्टली. हे उच्चारण जेव्हा करतो, संवाद होतो आमच्या बरोबरच. आणि अंदर का जो महादेव है हमारे अंदर वो भी उठता, ही गेट्स जागृती. सो आय एम लकी दॅट आय फेल इन लव्ह विथ स्तोत्र पठन. मला सांगा, हे स्तोत्र पठण उच्चारण हे सगळं लहान मुलांना बाळकडू देणं का गरजेचं आहे? आता हे होताना नाही दिसत आहे. कारण फ्रॉम स्मॉल एज ओनली ना, यंग एज मधून जर आपण ही ठेवून ठेवली दिस फाउंडेशन, तर द बिल्डिंग ऑफ द कॅरेक्टर, बिल्डिंग ऑफ द पर्सन, द पर्सनॅलिटी बिकम स्ट्रॉंग. म्हणजे त्याची स्ट्रेस घ्यायची पण थोडीशी ताकद वाढते. जसं की शुभम करोती होतं, पसायदान होतं, बरेच स्तोत्र होते, हनुमान चालिसा होती. हे शिकवण्यात यायचं आणि ते कधी असं वाटलंच नाही लहानपणी की आपल्याला लादलंय. मजा यायची जेव्हा सगळे मिळून पसायदान म्हणायचे शाळेत. काय ती वाईब होती. मग जेव्हा एकट्यानं तर उच्चारण केलंच पाहिजे, पण जेव्हा एक समूह एकत्र येतो, एवढी सगळी लोक एकत्र येतात आणि उच्चारण करतात, अरे ती एनर्जी काय वेगळी. कलेक्टिव्ह व्हायब्रेशन खूप खूप अप्रतिम असतं ते. हा, आणि मग माणसाने हे करणं का गरजेचं? म्हणजे आपण एक सोशल बिईंग आहे, तर मग एक
सार्वजनिक पूजा, आता गणेशोत्सव येतोय, बरोबर. सार्वजनिक पूजा, सार्वजनिक फेस्टिवल, सार्वजनिक उच्चारण हे का झालं पाहिजे समाजात? बिकॉज मला असं वाटतं की एवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, चांगले आहेत डिस्ट्रॅक्शन्स, कामं आहेत, हम्म. लोकांना ॲस्पिरेशन्स असतात, ॲम्बिशन्स असतात. त्यामध्ये ना ते जर आपल्याला साध्य करायचं असेल ना, तर हे करणं खूप गरजेचं आहे. इवन तू म्हटलंस आपलं गणपती आता येणार आहे फेस्टिवल, त्यावेळेला लोक, म्हणजे माझ्या कॉलनीत मुंबईला पण लोक येतात पण ते येतात आणि मग त्याच्यात पण दे फॉरगेट द फोकस बिंग ऑन गणपती. हम्म. इवन तिथे पण इट्स मोर ऑफ युअर सेइंग इट, ओके ठीक आहे तू म्हणतोय, पण तरी त्याच्यात तो इमोशन, भाव येत नाहीये. हे जे भाव निर्माण आपण करतो चांगल्या पद्धतीने स्तोत्र म्हणून, दॅट मेक्स युअर कॅरेक्टर स्ट्रॉंग. इट ऑल्सो ब्रिंग्स एक, काय म्हणतात इंग्लिशमध्ये मी म्हणतो त्याला, बॅलन्स ऑफ माइंड. हम्म. म्हणजे माइंड एकदम बॅलन्स होतं. हम्म. खूप आनंदी माणूस जम्प करत तसं नाही होत, तो एकदम Stability. स्टेबल, हा, ही बिकम स्टेबल. हम्म. ते होण्यासाठी इट्स इम्पॉर्टंट टू डू समथिंग लाईक दिस. आणि लहान मुलांना मी सगळ्यांना आवर्जून सांगतो की घरी जर लहान मुलं असतील तर सकाळी उठल्यानंतर, मुलगा मुलगी उठल्यानंतर त्यांना ॲटलिस्ट एक काही क्षणांसाठी ओम नमः शिवाय किंवा एक श्लोक म्हणा, सदा सर्वदा योग मनाचे श्लोक आहेत हा. ते म्हणा, किंवा ते म्हणाच. त्याच्या व्यतिरिक्त घरी ना, जसं तू म्हटलंस गाडीमध्ये तुम्ही ऐकता, कीप सम गुड स्पिरिच्युअल म्युझिक. भजन असो, कीर्तन असो. हो, ऑफकोर्स, बिकॉज हे सबकॉन्शियसली ते लहान मूल पिकअप करतं ते. हम्म. बाद में तो वी हॅव लाईफ, ऑफिस जाना है, सगळं आहे रे, कॉम्पिटिशन आहे, सगळं आहे. मुलं अभ्यास खूप करतात, त्याचा स्ट्रेस असतो की तो मुलगा पास झाला, मला पण IIT मध्ये बसायचं, मला पास व्हायचंय. पण तो टेन्शन कसं तू डील करणार, हाऊ विल यू डील विथ दॅट? हम्म. तर दिस हेल्प्स टू अ गुड एक्सटेंट. येस. इवन जे मी म्हटलं, श्वास घेणे सोडणे, त्याच्यानी शारीरिक, मानसिक आणि सोशल, सार्वजनिक सगळं. ऍब्सोल्युटली. शेवटच्या सेगमेंटकडे जाताना मला ऑडियन्सला पण 2-3 गोष्टी क्लिअर करायच्यात, की मी पूर्णपणे सायन्सवर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे आणि ज्या धर्मामध्ये जन्म घेतला किंवा ज्या देशामध्ये राहतोय त्या रिलिजनमध्ये पण सायन्स बेस्डच सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्हाला तसं सांगण्यात आलं प्रत्येक गोष्ट, की बाबा का नाही नकं कापायची, का त्या बाजूला सगळं असं, याचं उत्तर दिलं आम्हाला लहानपणी पाहिजे. ना अंधश्रद्धा प्रमोट करायची ना काय, बट काही प्रश्न आहेत, काही एनर्जीज आहेत, त्यांच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. सर, तुम्ही अघोरींबद्दल खूप जवळून काम केलेलं आहे, त्यांच्या लाईफवरती पुस्तक लिहिलं, आता दुसरं पुस्तक येत आहे. तर माझ्या शेवटचे 2-3 प्रश्न आहेत, त्यामध्ये हे मला इन्क्लूड करायचंच आहे. शुअर. आणि ज्यांना ह्यावर विश्वास आहे किंवा ज्यांनी अनुभवले ते ऐकतील, आणि ज्यांना नाही वाटत ते सोडून दिलं तरी चालेल. की जेव्हा तुम्ही त्यांच्यावर पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा अघोरींबद्दल तुमचं काय परसेप्शन होतं, काय दृष्टिकोन होता, आणि जेव्हा पुस्तक लिहून झालं, भेटी झाल्या, त्यानंतर त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन काय होता? पहिलं म्हणजे त्यांना बघून, त्याला म्हणजे ते एक व्यक्तीना बघून, मी लहान होतो त्यावेळेला मी घाबरलो, कारण त्यांची पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंग असते. पण मला हे पण कळलं की यू कॅनॉट जज अ बुक बाय द कव्हर. मी फक्त कव्हर बघितला होता, पण ते कव्हर बघून मला हे पण कळलं की आय हॅव टू लर्न मोर अबाउट अघोरी साधूस. आज ते आपले आहेत. आय एम अ बिलिव्हर ऑफ हिंदुइझम, आय एम अ हिंदू. दे आर ऑल्सो हिंदू, दे ऑल्सो बिलीव्ह इन महादेव. आणि जसं जसं मी पुढे गेलो त्यांच्याबद्दल जाणीव घेण्यासाठी, मला हे कळलं की उनका पाथ अलग आहे, ते वेगळे, खूप वेगळं आहे. वे ऑफ वर्शिपिंग, वे ऑफ प्रार्थना, देवाशी एक्झॅक्टली. कनेक्ट व्हायचा मार्ग वेगळा आहे. म्हणून तू बघ ना, हॅव यू एव्हर सीन, तू कधी बघितलंस का कोणी अघोरी प्रवचन देताना? ते तसं त्यांचं पाथच वेगळं आहे, त्यांचं वे ऑफ वर्शिपिंग. तू बरोबर बोललास, ते वे इज डिफरंट. तर मी गेलो ऋषिकेशला, मी त्यांना बघितलं. आजकाल ते दिसत नाहीत बिकॉज इट हॅज बिकम कमर्शियल. सो दे हॅव गॉन बॅक इन टू द जंगल्स, तिथे जाऊन ते त्यांचे जप करतात. पण दे कम टू काशी फॉर सम रिच्युअलसाठी ते येतात. मला ओळख झाली किंवा आय गॉट टू मीट देम, नॉट बिकॉज ऑफ काशी, बिकॉज ऑफ 2 people
who were my students in a training program, Hmm. and they belonged to Kashi. काशी So through their uncle and one some other person that त्यांचे these two काका people- वगैरे तुम्हाला ओळखतात? हो, हा. मी मार्केटिंग मधला आहे. हम्म. मला भेटायचं होतं. ही उत्कंठा ना लहानपणापासून होतीच. हम्म. म्हणजे माझे वडील ना मला घेऊन गेले त्या टेम्पलमध्ये. इव्हन त्यांना कळलं नाही हे कोण आहेत, पण ते वेगळेच होते. मी ज्यांना बघितलं अघोरी साधूला, फक्त लंगोट बांधली होती आणि पूर्ण ऍश मध्ये होते ते, हम्म. भस्म, हम्म. आणि डोळे लाल. हम्म. तर मी ऍक्च्युली घाबरलो, पण मी आकर्षित पण झालो. आणि ते आकर्षण किंवा अट्रॅक्शन म्हणतो ना आपण, दॅट इज स्टील देअर टुडे. हम्म. बट आय गॉट टू मीट द टू अघोरीज. हम्म. मी त्यांच्याबरोबर वार्तालाप केलं. आय हॅड अ डायलॉग, बोललो. बट त्यावेळेला मेक केलं की, आणि मी त्याच्यात नाहीच आहे, थँक्यू फॉर दॅट, हम्म. की आय डिडंट टेक माय मोबाईल फोन. हम्म. की त्यांना हे जाणीव नको व्हायला पाहिजे की मी काहीतरी रेकॉर्ड करतोय, की आवडत नाही त्यांना. नाही, त्यांना ते आवडतच नाही. हम्म. बिकॉज दे आर नॉट इन टू दॅट. हम्म. पण ऑफकोर्स कॉन्टॅक्ट होता म्हणून मला ते मिळालं रे. आणि ते जे बोलले, त्यांनी त्यांच्या पद्धतींबद्दल जे मला सांगितलं, हम्म. ते खूप भन्नाट होतं. हम्म. म्हणजे मला काहीच, म्हणजे जे मी युट्यूबवर बघायचो कधी कधी, आणि पुस्तकांमध्ये ते एवढं नव्हतं, हम्म. मी लोकांना विचारायचो, त्याच्यापेक्षा खूप वेगळं मला समजायला भेटलं, म्हणजे ऐकायला भेटलं. आय ऑल्सो आस्क सम क्वेश्चन्स. हम्म. आणि एक मला कळालं, फंडामेंटली त्यांना ना घाबरणं हा प्रकारच माहित नाही. अघोरींना माहित नाही. नाही, त्यांचं पूर्ण वे ऑफ वर्शिपिंग इज डुईंग थिंग्स विच अदर पीपल गेट स्केअर्ड. उदाहरण म्हणजे हा, हा, जे आपलं करायला भीती वाटते तिथून त्यांचं चालू हो होतं. ना, ते त्यांना त्यांचं तेच आहे. हा. म्हणजे त्यांचं एक रिच्युअल आहे की ते एका डेड बॉडीवर बसून ते रिच्युअल करतात. मी हे बघितलंय. हम्म. आपण डेड बॉडीला बघितलं तर आपण जरा दूरच राहतो. ते त्याच्यावर बसतात, हम्म. ते पण क्रिमेशन ग्राउंडवर. हम्म. आणि त्याच्या पलीकडे खूप असे गोष्टी मला माहिती आहेत, थोडेफार मी सांगू शकत पण नाही. हम्म. पण ते कदाचित पुस्तकामध्ये पण येतं. हम्म. पण एक आहे की त्यांची साधना वेगळी असली तरीही हम्म. त्यांचं कनेक्शन टू शिवा, आणि त्यांचं जे आहे ना ते की मला शिवप्राप्ती पाहिजे, हम्म. तो जो फिलिंग, ते खूप आणि ध्येयच ते आहे ना. हा, हो, एक्झॅक्टली, भौतिक सुख, मटेरियलिस्टिक गोष्टी सोडल्या की एक्झॅक्टली. फक्त भगवान शंकरांना भेटायला. त्यांना गुरु आहे, हा. हे खूप लोकांना माहित नाहीये. हम्म. अघोरींना. अघोरींना गुरु आहे. हम्म. ते गुरु त्यांना सांगतात, हम्म. हे आता इथे जाऊन हे करायचंय. त्यांचे कधी कधी असे रिच्युअल्स असतात की ते बसतात फॉर 7 दिवस त्या स्मशान भूमीमध्ये बसून, ते काय त्यांचं जे असतं ते करतात, ध्यान मंत्र. पण त्यांना गुरु पण असतो. ते रडतात, ते हसतात पण आम्हाला काय वाटतं, ते खूप उग्र आहेत, ते ओरडतात. ऑफकोर्स ते ओरडतात, की त्यांना ते हे माहित नाहीये मॅनर्स, की हॅलो, हाव आर यू, प्लीज डोंट डिस्टर्ब मी, असं ते म्हणत नाहीत. निकलो, हम्म. क्या कर रहा है इधर, असं बोलतात ते. कारण त्यांना काय पडलंय रे, हम्म. तुम्ही जाताय त्यांच्याकडे, हम्म. काय तुमचं काय उद्देश असेल ते घेऊन. हा, पण एक आहे सौरभ, हे सांगताना हे पण मी आवर्जून सांगू इच्छितो की जैसा सब में जेन्युइन होता है अँड फेक होता है, ह्याच्यामध्ये पण खूप खोटे अघोरी पण आहेत. हो, खूप 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 तुम्हाला कळणार पण नाही ना. आणि इट्स व्हेरी इझी टू चीट करायला, खूप इझी आहे रे. हम्म. आओ मैं बताता हूँ आपका क्या होने वाला है. म्हणजे कोण दारात असा आलाय दिसलाय तर तो अघोरी नाहीये. नॉट नेसेसरी. ते तुम्हाला ते इट्स अ रिस्क. सो खूप लोक मला म्हणतात की मला पण काशीला जाऊन मला भेटायचं आहे अघोरीला, मी भेटणार. म्हणतो बाबा तू प्लीज बी केअरफुल. फर्स्टली देर इज नो नीड टू गो अँड मीट. तू काय करणार भेटून? हम्म. फर्स्टली तुला भेट नाही होणार. जर असेल काही विधिलिखित तर ठीक आहे, पण अदरवाईज डोंट हॅव टू गो पर्पसली. काय म्हणजे काय ते, दे आर नॉट ॲनिमल ना, की होय मी बघितलं त्याला, असं नाही आहे. ते त्यांच्या, लाईक यू राईटली सेड, देअर वे ऑफ वर्शिप इज डिफरंट. रिस्पेक्ट दॅट. आणि त्यांनी समाजाशी नातं तोडून ते मार्ग निवडला. एक्झॅक्टली. आणि मी पुस्तक लिहितो त्यासाठीच की लोकांना कळावं की हे, म्हणजे ह्या सेकंड पार्ट मध्ये येते. हो, सेकंड पार्ट मध्ये इट्स अ कंटिन्युएशन. फर्स्ट पार्ट मध्ये इज अ वे वेअर आय एम डिपिक्टिंग हू दे आर. येस येस, बरोबर. मग तो जातो हिमालयास मध्ये पण असतात अघोरी. हो. आपल्या इथे रे गुजरात मध्ये पण आहेत. पण तो एक व्हिडिओ आला की
कुठल्या तर बर्फाळ प्रदेशामध्ये आपले भारतीय सैन्य दल तिथं होतं आणि हो एवढ्या मोठ्या मोठ्यांना भगवान शंकरांचं नाव घेत घेत ते अघोरी साधू पूर्ण नग्न अवस्थेमध्ये हो अघोरी होते का साधू होते माहित नाही, पण ते बाहेर येतात आणि इथून जवान पण ओरडतात. ते कसं शक्य आहे सर, ह्युमनली पॉसिबल कसं आहे हे? सो फेमस स्टेटमेंट जे आहे, हम्म. आय नो यू आर अ पर्सन ऑफ सायन्स, बट असं म्हणतात की वेअर सायन्स एंड्स हम्म. स्पिरिच्युअलिटी स्टार्ट्स. हम्म. जिथे सायन्स विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतो. हम्म. अँड आय बिलीव्ह दॅट बिकॉज मी असे काही दृश्य बघितलेत की आय कॅन नॉट एक्सप्लेन. म्हणजे मी तुला विचारलं की पाण्याचा टेस्ट कसा आहे, हम्म. तर तू नाही सांगू शकशील. हम्म. यू ब्रिंग द स्मार्टेस्ट सायंटिस्टला घेऊन ये, हम्म. टेल मी द टेस्ट ऑफ वॉटर. हम्म. स्वीट नाहीये, हम्म. खारट नाहीये, काहीच माहित नाही, बट इट इज देअर. हम्म. You cannot see air, but it is there. It is what keeps me alive, the oxygen inside it. हा. सो म्हणून असे खूप आहेत व्यक्ती, नागाबाबाज किंवा तू जे म्हणतस हे साधू तिथे, ते त्यांच्यासारखे खूप आहेत. हम्म. आम्ही जे बघतो दॅट्स ओनली अ स्मॉल पर्सेंट. हम्म. माझं एवढंच आहे की अघोरी असो किंवा नागाबाबाज असो, त्यांना फक्त रिस्पेक्ट द्या. हम्म. त्यांच्याबद्दल काय जाणीव आहे, नॉलेज आहे, ते हम्म. प्राप्त करायचा प्रयत्न करा. हम्म. म्हणून माझा तो प्रयत्न आहे की मी त्यांच्याबद्दल का पुस्तकांच्या लिहिलं. मार्फत. लोक मला विचारतात अघोरी के बारे में क्यों लिखा, त्यांच्याबद्दल का लिहिलंस. कारण मला उत्कंठा होती, मला कळलं हम्म. अघोरी फक्त काय ते पितात काय आणि हे करतात काय ते करतात काय. दॅट्स नॉट ट्रू ॲट ऑल. हम्म. ते ते त्यांना तुम्ही काही द्या ते घेतात रे, त्यांना काही कळत पण नाही. कारण त्यांचं एकच आहे, ध्यान करणं आहे बस. हम्म. अँड दे हॅव टू लिव्ह फॉर शिवा. अजून एक प्रश्न आहे की शेवटी बरीच लोक ह्याच्यावरती बऱ्याच गप्पा मारतात, भूत प्रेत आत्मा वगैरे. काही लोकांना अनुभव येतात, काही लोकांना नाही. आणि आपण माणूस तर चंद्रावर पोहोचलायचो, ह्या गोष्टींचा काही गोष्टींमध्ये चर्चा पण राहिल्या नाहीयेत. पण जेव्हा अघोरींसारखी तुम्ही गोष्ट समाजापुढे आणताय आणि त्याबद्दल लिहिताय, तेव्हा ह्या गोष्टींबद्दल काय लिखाण किंवा काय तुमचे विचार? मी एक पुस्तक वाचलं होतं अराउंड एक 10 वर्ष आधी. हम्म. अँड इट वॉज बाय स्वामी विवेकानंद. हम्म. तू ऐकलं असेल. स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय त्यांचे एक्सपिरियन्स हम्म. ऑफ घोस्ट. हम्म. एका हॉन्टेड हाऊसमध्ये ते गेले. त्यांना ही वॉज अन एथियस्ट बिफोर, हम्म. पण तिथे ही स्टार्टेड हिअरिंग साऊंड्स. कमिंग टू युअर क्वेश्चन, सी सौरभ, ज्या असे प्लेसेसमध्ये जिथे वास नसतो हम्म. आणि प्रॉपर इट्स नॉट केप्ट प्रॉपरली, हम्म. तिथे मग नको ते युल फाइंड स्पायडर्स, कॉकरोच असे येतात. सिमिलरली असे पण प्लेसेस असतात, बिकॉज वास नसल्यामुळे हम्म. असे प्लेसेस असतात जिथे लोक राहतात, बट जिथे आध्यात्मिक काहीच होत नाहीये. हम्म. बर. आणि आय एम गोईंग अक्रॉस ऑल फेथ्स. पूजा होत नाहीये किंवा एक देवाचं पूजा फोटो पठण नसेल, काहीच नाही. काहीच नाहीये. कधी कधी फोटो असतो पण त्याला इट्स नॉट प्रॉपरली क्लीन ऑल्सो. हम्म. इट अट्रॅक्ट्स नेगेटिव्ह एनर्जीज. हम्म. आपण त्याला भूतबीत म्हणू शकतो. जिस घर में पूजा होतीये, ज्या घरात पूजा होते, कीर्तनं होतात, भजन होतात, दॅट्स वाय तू बघितलंस का खूप घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवतात, हो. टू क्रिएट द व्हायब्रेशन्स. हम्म. दे आर स्ट्रॉंग व्हायब्रेशन्स. हम्म. त्यामुळे नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स येत नाहीत. हम्म. भूत आहेत का किंवा स्पिरिट्स आहेत का? येस. त्यांची जॉग्रफी आणि आमची जॉग्रफी जास्त दूर नसेल. हम्म. दे कुड बी एनिवेअर, बट वी डोंट नो दे आर हिअर. आम्हाला माहित आहे, त्यांना पण माहित नाही आम्ही इथे आहोत. असे पण लोक आहेत जे युझिंग मंत्र हम्म. अँड तंत्र इन अ नेगेटिव्ह वे ते क्रॉस ओव्हर करू शकतात किंवा ते एका एंटिटीवर कंट्रोल करू शकतात. हम्म. इवन अघोरीज मध्ये पण असे आहेत हम्म. जे रॉंग आहे, ते मिसयूज करतात त्यांची पॉवरची. हम्म. असे पण माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहे. माझी एक मैत्रीण आहे, ती आता आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ती प्लॅनशेट
तू ऐकलं असेल प्लॅनशेट किंवा ते काहीतरी एक बोर्ड असतो, हा. उईजा बोर्ड. ते उईजा बोर्ड घेऊन ते खेळत होते मुंबईला, एका घरामध्ये ती राहत होती तिथे. ते उईजा बोर्ड झालं सगळं, काहीतरी आलं म्हणे, त्यांना वाटलं मस्ती आहे, काय हो काहीच नाहीये. त्यानंतर त्या मैत्रिणींमधून 3-4 लोकांना दे फेल सिक, आणि ही नंतर गेली बँगलोरला. तिथे पण किचन मधले सामान जे आहे ना ते हालायचं. शी यूज टू सी स्मोक फॉर्म. आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण गेल्यानंतर तिला काही काही काळासाठी तिला असं भास व्हायचा की कोणतरी आहे. समटाइम्स द एंटिटी म्हणू त्याला, एनर्जी, नेगेटिव्ह एनर्जी असेल तर इट अटॅचेस टू यू, ते अटॅच होतं. हे एक एक्झाम्पल आहे, तसे खूप आहेत एक्झाम्पल्स. सो देअरफॉर अगेन कमिंग बॅक, जेवढं आम्ही आध्यात्मिक होतो इट मेक्स अस स्ट्रॉंग, आणि कुठचे निगेटिव्ह शक्ती आमच्या जवळ येऊ शकत नाहीत. प्रयत्न करतील पण येऊ शकत नाहीत. मला पण आय हॅव गॉट अन एक्सपिरियन्स इन फिजी वेन आय वेंट देअर, की रात्री मला ना असं भास व्हायचा की मला वाटायचं, आणि आय एम शुअर इट इज बिकॉज एव्हरी नाईट आय यूज टू हिअर समबडी विस्परिंग इन माय इयर. आधी मला वाटलं काहीतरी किडे होत आहेत, म्हणजे मलाच काहीतरी होत आहे. प्रत्येक दिवस इंटरेस्टिंगली बेडमध्ये मी ह्या साईडला होतो, मी ह्या साईडला शिफ्ट झालो आफ्टर 5-6 days, ते बंद. पण प्रत्येक दिवस मी प्रार्थना करायचो आंघोळीनंतर. तिथे मी एकटा होतो 4 महिने. आय टू डू माय रेसिटेशन, आणि शिव अमोघ स्तोत्र हे एक आहे शिवाचं, ते पण मी म्हणायचो. त्यामुळे शिव कवच म्हणतात त्याला. त्यामुळे आय फील एक कवच सारखं निर्माण झालं, बिकॉज ऑफ विच नथिंग कुड डिस्टर्ब मी सो मच, और आय वॉज स्ट्रॉंग इनफ टू डील विथ दॅट. तो स्तोत्र सांग. ओम शिव कवचम ओम अस्य श्री शिव कवच स्तोत्र महामंत्रस्य ब्रह्मार्षि अनुष्ठुप छंदः. ओम श्रीं ह्रीं क्लीं बीजम ह्रीं शक्ति रं कीलकम श्री सदाशिव प्रीत्यर्थे शिव कवच स्तोत्र जपे विनियोग. हे सुरुवात आहे. फॉर 20 minutes इट गोज ऑन. 20 मिनिटाचं येते, ऑफकोर्स 15-20 मिनिटं लागतील, पण इट्स दिस अ स्टार्ट. बट हे बघ ना, ओम श्रीं ह्रीं क्लीं बीजम, त्या रिंग मध्ये ना हे बीज अक्षर आहेत, त्या बीज अक्षरांमधूनच तो पॉवर येतो. आम्ही आपल्या अनाथ रिट्रीटमध्ये पण करतो. ओम ऐं ह्रीं श्रीं गुरुभ्यो नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं, हे सगळे कंपन आहेत. इट मेक्स अस स्ट्रॉंग. ह्याला अर्थ नाहीये, दे आर ओनली साऊंड्स. जवळजवळ आम्ही 1 तास गप्पा मारतोय, आणि आम्ही अजिबात ठरवलं नाही की आज आपल्याला कशाबद्दल बोलायचंय काय. आम्ही ऑलरेडी एक पॉडकास्ट डेडिकेटेड केलं होतं भगवान शंकर आणि कैलास या विषयावरती. आज आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या सरांबद्दल. एवढ्या मेजर ऍक्सिडेंटमधून जाऊन पण हा माणूस एवढ्या पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टी त्याच वेळेनं सांगतो. एनर्जीत 1% कुठं फरक नाही. ह्याच्यातून तर एक आउटकम आपण नक्कीच काढू शकतो की स्पिरिच्युअलिटी किती माणसाला कोपिंग मेकॅनिझम जे म्हणतो आपण ते किती वाढवतं. आणि शेवटचा फक्त एकच प्रश्न आहे सर तुम्हाला, की जेवढे व्ह्युअर्स बघतायत, बिलिव्हर्स नॉन बिलिव्हर्स जे कोणी असतील, एवढ्या वर्षाच्या तुमच्या लेखनाच्या अनुभवातून, अध्यात्माच्या अनुभवातून तुम्ही काय संदेश द्याल की आजकालच्या या जगामध्ये, स्ट्रेसफुल जगामध्ये, त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी? प्रथम आधी म्हटल्यासारखं थँक्यू, धन्यवाद. मला आय एन्जॉयड. मला कळलं पण नाही की टाइम 1 तास झालाय. मी सगळ्या व्ह्युअर्सना हे सांगू इच्छितो की तू ऐकलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. अ प्रेयर अ डे, किंवा अ स्तोत्रम अ डे, किंवा ओम अ डे, किंवा भजन कीर्तन अ डे कीप्स बोथ ॲपल अँड डॉक्टर अवे. कारण शारीरिक त्रास त्यासाठी डॉक्टर असतोच, पण ते न होण्यासाठी आध्यात्मिक काहीतरी तुम्ही करा. म्हणजे इट्स नॉट लाईक अ परिश्रम करा किंवा जिम मध्ये जा असं काही नाही. घरी बसूनच आपण आधी म्हटल्यासारखं घरामध्ये एक मंदिर असतंच टिपिकली, किंवा कुठे बसा आणि
थोडंसं ध्यान करा, हम्म. मेडिटेशन करा, हम्म. अनुलोम विलोम प्राणायाम करा. आजकाल तुम्हाला शिकायला खूप संधी भेटेल. हम्म. हे केलं तर मला असं वाटतं की तुमचं प्रोफेशनल, पर्सनल, सोशल, एज्युकेशनल, ओव्हरऑल हे जे स्फिअर्स आहेत त्याच्यात तुम्हाला प्रगती होणारच. आणि मन, युअर माइंड विल बी ॲट पीस, किंवा मन शांती होणार. एवढंच मला सांगायचं आहे. येस सर, तुम्ही एवढा वेळ दिला बेसिक स्केड्यूल मधून, आणि खूप छान वाटलं. खूप एनरिचिंग कॉन्व्हर्सेशन होतं आणि खूप एनलायटन होतो मी जेव्हा जेव्हा येतो, की काय तर प्रकाश पडून जातो डोक्यामध्ये. आज पण बऱ्याच गोष्टींबद्दल मला नव्यानं जाणून घ्यायला मिळालं, आणि आय होप सगळ्या ऑडियन्सला पण मिळालं असेल. पण तुम्ही सर वेळात मला मला एकच ऍड करायचं एक Yes. सेंटेन्समध्ये की तुझे मी स्पेशल्स येस माझ्या मोबाईलवर किंवा टी व्हीवर, माझ्याकडे मोठा टी व्ही आहे त्यावर मी तुझे स्पेशल्स बघतो. मला एक आवडतं की यू आर नॉट लाईक अ कॉमिक, की असंच थांबून सगळ्यांना फक्त हसवणे असं नसून इट्स अ मिक्स. तू तुझ्या त्या मराठीमध्ये बोलतोस मला खूप आवडतं. आणि आय एस्पेशली लाईक वेन यू टॉक अबाउट युअर लाईफ आणि रिलेशनशिप्स विथ युअर फादर, विथ युअर पेरेंट्स, विथ युअर फ्रेंड्स. मला खूप आवडतं. सो टू मी यू आर अ सेलिब्रिटी, बट अ सेलिब्रिटी विथ अ व्हेरी गुड इंटेन्शन. तर मी सगळ्यांना असं म्हणेन की वेट फॉर ऑक्टोबर, आय थिंक होपफुली Yes. की वी कॅन प्लॅन समथिंग टुगेदर अगेन. आणि आपण खरंच एक ऑडिटोरियम पॉडकास्ट शो करूया. त्यामध्ये एक सेगमेंट जरा मोठं ठेवेन मी, जिथं तुम्हाला डिरेक्टली सरांसोबत क्वेश्चन आन्सर करता येईल. मग कसं मला 5-6 क्वेश्चन घेता आले आणि बरोबर. खूप मजा येईल. आणि बुकचं पण काम चालू आहे, बुक पण लवकर येतंय. मी खूप एक्सायटेड आहे. हो हो. आणि सर खरंच वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हर हर महादेव. हर हर महादेव. थँक्यू. थँक्यू.